नमस्कार, मी अनुजा। स्वच्छ सुंदर शहर अशी सावंतवाडी शहराची ओळख आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून या शहरात खड्डे पडले आहेत आणि हेच खड्डे सावंतवाडीकरांचं डोकं उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या पाठी तुम्ही हे खड्डे पाहू शकताय। गेल्या अनेक दिवसांपासून हे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नागरिकही या खड्ड्यांमुळे त्रस्त होत आहेत। येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या खड्ड्यांचा त्रास होतोय आणि जर का या खड्ड्यांमध्ये अडकून एखादा अपघात झाला तर याला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे। आपण माझ्या मागे हे खड्डे पाहताय। आता मी या खड्ड्यातच उभी आहे आणि खड्ड्यातूनच आम्ही हा रिपोर्ट करतोय। तुम्ही पाहू शकताय माझ्या मागे मोठमोठे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। समोरून जाणाऱ्या गाडीला मागून येणारी गाडी देखील जर स्पीड कमी असेल तर अशामुळे धडकू शकते। एप्रिल महिन्यात या रस्त्याचं आणि संपूर्ण रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच हे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर नगरपालिकेने पुन्हा डांबरीकरण करून मलमपट्टी केलेली होती, परंतु अवघ्या काही दिवसातच हा रस्ता पुन्हा उकडलेला पाहायला मिळाला। त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता माझ्यासोबत सावंतवाडी शहरातीलच हे काही व्यापारी आहेत। दादा, तुमचं सर्वात प्रथम नाव सांगा। माझं नाव राणा रायका आहे। आमचं छोटंसं इकडे बाजूचं नॉवेल्टीचं दुकान आहे। आता खड्ड्या गेल्या काही दिवसांपासून तुमच्या दुकानासमोरच हे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि तुमचे शासनाकडे नगरपालिकेकडे काय मागणी आहे? आमच्याकडे हीच मागणी आहे की खड्डे पडल्यामुळे आम्हाला दुकानात येणारे जे पण कस्टमर आहेत त्यांचं एकतर सगळे घाण पाय, म्हणजे ह्याच्या आधी जे कॉन्क्रिटीकरण केलेलं ना त्याच्या सगळं पाणी ते म्हणजे त्याचे पांढरे पांढरे सगळे दुकानात यायचं। आता राखीचं सीझन सुरू होतं आहे, त्याच्यामुळे आम्ही राखी पण बाहेर लावलेले आहेत। त्याच्यामुळे काय जेणेकरून ते गाडी कोणती फास्ट घेऊन गेलं तर सगळं चिखल पाणी सगळं आमच्या मालावर उडतो आणि लोक असले त्यांना पण त्याच्यावर त्यांचं उडतो आहे, म्हणजे त्यानेकरून सगळ्यांनाच त्रास आहे त्याच्यात। असं प्रॉब्लेम होतो आणि सगळं म्हणजे ट्रॅफिक पण जास्त जाम होतो, कारण का गाडी स्लो होतात इथे, त्याच्यामुळे सगळं म्हणजे हेच झालेलं आहे, त्रास झालेला आहे। आणि 2 दिवस अगोदर दादा, तुम्ही काय सांगाल? हे खड्ड्यांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशी आहे का, आता तर केलेला त्यांच्यानी खड्डे पडून झाले, आता मिनिमम तरी 2 महिने जायला, 1.5 महिने जायला लागलो। 1.5 महिन्यात त्यांच्यानी परत कॉन्क्रीटचं काम केलं आणि 1 दिवस, अरे पावसात कॉन्क्रीटचं काम करून तो पावसामध्ये पाणीमध्ये ते कॉन्क्रीट राहणार काय? हे पहिला प्रश्न नगरपालिकेला विचारा। आम्ही विचारतो, हे तू समजून घ्या, पण कायच नाही ना। आता खड्डे तरी बघा काय आहे ते, हा हे खड्डे आहे काय? त्याच्यापेक्षा आंबोलला गेले तरी अजूनपर्यंत खड्डे नाही एवढे बघितले। आपले सावंतवाडी शहरमध्ये मार्केटमध्ये एवढे मोठे खड्डे आहे, याची काहीतरी दखल घेतली पाहिजे ना। सावंतवाडी शहरात असे पहिल्यांदाच खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नागरिकही आता संतप्त झालेले आहेत। त्यामुळे शासनानं आता लवकरात लवकर दखल घेऊन हे खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी तरी बुजवावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून होते। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी शहराचे सुपुत्र आहेत, परंतु सावंतवाडी शहराची गेल्या काही दिवसांपासून ही दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असताना देखील या शहराची अशी अवस्था असेल तर इतर किंवा शहरांचा विचार न केलेलाच बरा। सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग।